तेव्हा न्यायालयांनी बरीचदा निराशा केलेली आहे अनेक प्रकरणांमध्ये. या प्रकरणात मी म्हणत नाही. आणि कोल्हापूरच्या लोकांनी दाखवून दिलं की लोकांचं न्यायालयसुद्धा महत्त्वाचं असतं आणि तशा प्रकारचा हत्तीच्यासाठी झालेला संघर्ष आणि त्याचा विजय हा महत्त्वाचा आहे. राजूभाऊ शेट्टी, श्री बगाडे सर आहेत, ते सागरजी आहेत, सगळेजण सगळ्यांसोबत ज्या ताकदीने सगळ्या धर्माचे लोक उभे राहिले हत्ती परत आणण्यासाठी. त्याच्याबद्दलच्या घडामोडी आपल्याला राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्यापर्यंत बघायला मिळाल्या. आणि मला वाटते की हत्तीच्या निमित्ताने लोकशाही प्रस्थापित होताना पहिल्यांदा कोल्हापुरात दिसत. कारण की एक असा अदृश्य घटक जो सत्तास्थानी आहे, सत्ता स्वतः चालवत आहे, अशा घटकाच्या हातातून हत्ती परत आणणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. त्यामुळे सगळ्या कोल्हापूरकरांना आपण सॅल्यूट करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या निमित्ताने एक गोष्ट महत्त्वाची आहे की आता कोणत्याही कायदेशीर कटकटी या लोकांच्या मागे लागणार नाहीत. अशा पद्धतीने हत्ती परत देणं हे त्यांना शक्य आहे का, हे जरा डोळे उघडून व्यवस्थित बघावं लागेल. प्रत्येक ओळ वाचून ॲग्रीमेंटमधली काय असेल तर तशा पद्धतीने हत्ती परत येणं हा मोठा विजय ठरला. तेव्हा ॲडव्होकेट सुधांशू चौधरी ज्यांनी केस चालवली ते माझे मित्र आहेत, वर्गमित्र आहेत आणि मी त्याला आधीपासून ओळखतो. अत्यंत प्रामाणिक, हुशार आणि चांगला माणूस. मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की कोणी किती हुशार असेल, कायद्यामध्ये काय म्हणतो त्याला आपण माहितीगार असलेला असेल, तरीसुद्धा अशी परिस्थिती झालेली आहे की एक तिसरा घटक आपण विसरतो, न्यायाधीश, न्यायव्यवस्था. म्हणजे वकील बाजू मांडू शकतो पण बाजू मांडूच दिली नाही तर काय करणार. आणि वकील बाजू मांडू शकतो पण ती ऐकूनच घेतली नाही तर काय करणार. किंवा जे दुसऱ्यांचं कोणाचं ऐकायचं आहे तसं ऐकून एखादा निर्णय ठरूनच बसलेले असतील तर काय करणार. असे काही न्यायाधीश आहेत, पण अनेक न्यायाधीश चांगले आहेत म्हणून न्यायव्यवस्था सुरू आहे. आणि त्यामुळे वकिलांचा आता प्रश्न उरला नाही. राजूभाऊ शेट्टी किंवा बाकी सगळ्यांनी ज्या पद्धतीने याच्यामध्ये मध्यस्थी केलेली आहे, सरकारने सांगितलं की आता माधवी हत्ती आपल्याला परत देणार. परत देताना काही सोयीसुविधा इथे असल्या पाहिजे. त्याच्यासाठी खर्चाची तरतूद कोण करणार, त्या कशाप्रकारे तरतुदी असल्या पाहिजे आणि हत्तीचं जीवन अधिक चांगलं होईल यासाठी काय करायचं, याबद्दलचे अटी, शर्ती, नियम हे ॲग्रीमेंटच्या स्वरूपात येतील.